बघा, काल आपण याच्यामधले काही प्रकार घेतले होते पहा. काल याच्यामधले आपण 4 ते 5 प्रकार घेतले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण आयत काढणे, त्यानंतर एकूण चौरस काढणे, आणि काल तुम्हाला मी सांगितले की आयत आणि चौकोन ही जी संकल्पना आहे ही एकच आहे. आलं का लक्षात? आयताला सुद्धा आपण चौकोन म्हणू शकतो, कारण चौकोनाचा अर्थ काय होतो की त्याला 4 कोपरे पाहिजेत, मग तो कसा का असे ना. इकडे पहा, हा सुद्धा काय झाला आपला चौकोनच झाला. पण चौरस म्हटलं की चौरसाची व्याख्या आपल्याला काय करावी लागते? ज्याच्या चारही बाजू तंतोतंत सारख्या आहेत त्याला काय म्हणायचं? चौरस म्हणायचं. बरोबर आहे. आणि आयताची व्याख्या काय येईल मग? ज्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत. बरोबर आहे. ज्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो? आयत असं म्हणू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे तुम्हाला आयत विचारलं किंवा चौकोन विचारलं तरी दोन्हीचं उत्तर तुम्ही एकच देऊ शकता. पण चौरस म्हटल्यानंतर फरक येईल, लक्षात घ्या. मग तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला चौरस विचारलेत का चौकोन आणि आयत विचारलेत? पहा, आता वर एक आकृती दिली, पहा दिली आहे का? याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय? दिलेल्या आकृतीमध्ये आयतांची संख्या किती? तर पहा, काल सुद्धा आपण अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले आणि फार सोपे प्रश्न आहेत. पहा, जर दिलेल्या आकृतीमधील एकूण आयतांची संख्या काढायची असेल तर काय करायचं? एकूण दिलेल्या अंकांची काय करायची? फक्त बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती? एकूण किती झाले आयत आपले? 10. बरोबर आहे. अशा प्रकारची जी कोणती आकृती असेल, मग त्रिकोण काढायला सांगितलेले असतील किंवा आयत काढायला सांगितले असतील किंवा कोण काढायला सांगितले असतील तर सरळ काय करायचं? एकूण अंक लिहायचे आणि अंकांची बेरीज. बघा, या प्रकारातल्या मॅक्झिमम प्रश्नांचं उत्तर हे या पद्धतीनं येतं. फक्त तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कुठे बेरीज करायची आणि कुठे गुणाकार करायचा. ठीक आहे? पहा, असाच आपण आता दुसरा प्रश्न पाहूयात. बघा, दिलेल्या आकृतीत आयतांची संख्या किती? बघा, समोर एक आकृती दिलेली आणि या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण आयतांची संख्या आपल्याला काढायची आहे. प्रत्येकाने आपापली काढायची आणि वहीवर लिहायची, सांगायची नाही. तर पहा, जसं की तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं, आता मग तुम्हाला फक्त एक आडवी आकृती दिली होती. आता काय दिलंय? आडव्या आकृतीमध्ये उभी आकृती दिली. मग काय करायचं? यांची जसं दिलंय तशीच बेरीज करायची. पहा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. बघा, जी उभी आकृती तिच्या एकूण संख्यांची बेरीज किती येणार आहे? हे पाठच ठेवायचं. 4 पर्यंत आले की 10, 5 पर्यंत आले की 15, 6 पर्यंत आले की 21, 7 पर्यंत आले की 28, 8 पर्यंत आले की 36. बरोबर आहे का? तर हे असे पाठच ठेवायचे, म्हणजे दरवेळेस तुम्हाला बेरीज करण्याची गरज लागत नाही. आता बघा, उभ्या आकृतीची बेरीज झाली. आता आडवी घ्या. आडवी मध्ये किती अंक आहेत? 1 2 आणि 3. 3च अंक आहेत. पहा, एकूण किती झाले? यांची बेरीज झाली 6. आता बेरीज करा. 15 आणि 6 एकूण किती आयत झाले? 21. परंतु हा
हा जो मधला आयत आहे, हा जो मधला आयत आहे पहा, हा परत डबल घेतल्यामुळे हा याच्यातून काय करायचा, वजा करायचा. म्हणजे उत्तर किती येईल आपलं, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण आयतांची संख्या बरोबर किती येणार आहे, 20 येणार आहे. बरोबर आहे, आलंय सर्वांचं. पहा पुढील प्रश्न पाहूया. बघा, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोणांची संख्या किती. आता त्रिकोणांची विचारली काय आणि कोणांची विचारली काय, उत्तर सेमच येणार आहे पहा. बेरीज करायची पहा. एकूण किती कोण आहेत इथं, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर एकूण किती कोण, 15 कोणांची संख्या आहे. मग या कोणाऐवजी असा त्रिकोणावर जरी प्रश्न आला, कोण न देता असे तुम्हाला काय दिले, 5 त्रिकोण दिले आणि सांगितलं दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती, तरी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने काढू शकता. बरोबर. परीक्षेत येणारा प्रश्न आहे पहा, काय प्रश्न आहे लक्षात घ्या. 2 बिंदू जोडून तयार होणारे रेषाखंड किती. प्रत्येक 2-2 बिंदू जोडून तयार होणारे रेषाखंड किती पहा. काय ट्रिक सांगितली होती याची, जर तुम्हाला अशी आकृती दिलेली असेल आणि वर प्रश्न दिलेला आहे 2-2 बिंदू जोडून तयार होणारे रेषाखंड किती, तर बघा 2-2 बिंदू म्हणजे हे अशा प्रकारचे. बरोबर आहे, काल तुम्हाला स्पष्ट करून सुद्धा सांगितलं होतं पहा. अशा प्रकारे ए या बिंदू पासून किती रेषाखंड तयार झाले, ए या बिंदू पासून पहा 5 रेषाखंड तयार झाले. त्यानंतर एन या बिंदू पासून अशा प्रकारे 2-2 रेषा जोडून किती रेषाखंड झाले, 4. अशा प्रकारे सी या बिंदू पासून किती रेषाखंड तयार झाले, 3. आता ओ पासून 2 आणि बी पासून फक्त 1च. बरोबर आहे. तर अशा प्रकारे एकूण रेषाखंड किती तयार झाले, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12 आणि 2 आणि 1 15. बरोबर आहे. आता ही झाली बेसिक पद्धत, पण यालाच तुम्ही एकूण बिंदू मोजायचे पहा. किती आहेत एकूण बिंदू, 1 2 3 4 5 आणि 6. तर काय करायचं, दिलेल्या बिंदूंची संख्या वजा त्यापेक्षा 1 ने कमी असणारी संख्या घ्यायची. एकूण बिंदू 6 आहेत, 1 ने कमी असणारी संख्या 5 आणि दिलेल्या संख्येला 2 ने काय करायचा, भाग द्यायचा. बघा 6 पंचे किती आले, 30 आणि 30 भागिले 2 बरोबर किती येतील या ठिकाणी, 15. समजा 7 बिंदू असते तर किती उत्तर आलं असतं, मग 7 बिंदू असते तर तोंडीच उत्तर सांगता येईल. 7 सकून 42 आणि 42च्या निम्मे 21. 8 बिंदू असते तर 8 7 56, 56च्या निम्मे किती, 28. 9 बिंदू असते तर 8 9 72 आणि 72च्या निम्मे पटपट सांगा, 36. बरोबर आहे. जर असा प्रश्न आला तर तुम्हाला आता तोंडी सुद्धा उत्तर सांगता येईल. काय करायचं, एकूण बिंदू घ्यायचे आणि त्यापेक्षा 1 ने कमी संख्या घ्यायची आणि उत्तर काढायचं. ठीक आहे.
प्रश्न काय दिलाय? दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सरळ रेषांची संख्या किती? पहा किती येईल सरळ रेषांची संख्या? फक्त सरळ रेषांची संख्या काढायची. पहा सरळ रेषांची संख्या काढताना अगोदर काय करायचं? इथं तिरप्या रेषा मोजून घ्यायच्या. पहा किती आहेत तिरप्या रेषा? 1 2 आणि 3. ह्या झाल्या 3. त्याच्यानंतर इकडून तिरप्या रेषा मोजून घ्यायच्या. पहा 1 2 आणि 3. ह्या किती झाल्या? आता 6 झाल्या. झाल्या सरळ रेषा 6. आता पहा आडव्या रेषा मोजून घ्या. 7 8 आणि 9. किती झाल्या एकूण रेषा? 9 झाल्या. बरोबर आहे. घ्या लिहून. बघा दिलेल्या आकृतीमध्ये एकूण रेषाखंडांची संख्या किती? आता इथं काय काढायचे तुम्हाला? रेषाखंड काढायचे. पहा काय करावं लागेल विचार करा बरे रेषाखंड काढायला. बघा 6. बर बघा रेषाखंड म्हणजे काय अगोदर समजून घ्या. रेषाखंड म्हणजे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत काढलेली रेषा. मग बघा ए ते बी हा एक रेषाखंड झाला, ए ते सी हा दुसरा रेषाखंड झाला आणि ए ते डी हा तिसरा रेषाखंड झाला. म्हणजे ए या बिंदूपासूनच किती रेषाखंड झाले? 3 रेषाखंड झाले. आता बी ते सी हा पहिला, बी ते डी हा दुसरा. म्हणजे बी पासून किती रेषाखंड झाले? 2 झाले. त्याच्यानंतर सी ते डी हा एकच रेषाखंड तयार होईल. बरोबर आहे. म्हणजे एकूण किती रेषाखंड तयार होत आहेत या ठिकाणी? तर 6 रेषाखंड तयार होत आहेत. बरोबर आहे. मग यालाच तुम्ही हे बेसिक सांगितलं. आता इथे तुम्हाला 3 संख्या दिल्यात म्हणून मग असू शकते यामध्ये 4 देतील, 5 देतील किंवा 6 देतील. अशा वेळी काय करायचं? फक्त याच्यामध्ये नंबर द्यायचे, इकडे द्यायचे नाहीत. फक्त जे हे मधले नंबर आहेत यांचे काय करायची? बेरीज करायची. 1 आणि 2 3 आणि 3 आणि 3 6. बरोबर आहे. पहा दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला काय मोजायचे आहेत? एकूण त्रिकोण मोजायचे आहेत. आता जेव्हा अशी आकृती दिली जाते पहा तर याला कुठलीही ट्रिक्स लागू होत नाही. याला तुम्हाला पूर्ण हे त्रिकोण मोजूनच सोडवावे लागतात. पहा आता मोजताना फक्त एका आकृतीपासून बनलेले किती त्रिकोण आहेत हे सुरुवातीला पाहायचं. फक्त एका आकृतीपासून बनलेले किती त्रिकोण आहेत? मग एकाच आकृतीपासून बनलेले 5 त्रिकोण आहेत. आता 2-2 आकृत्यां एकत्र येऊन बनलेले त्रिकोण मोजायचे. काय करायचं? आता 2 त्रिकोण एकत्र येऊन बनलेले त्रिकोण मोजायचे. आता 2-2 आकृत्या एकत्र येऊन जर बनलेले त्रिकोण काढायचं म्हटलं तर पहा हा झाला 1, पुन्हा हा झाला दुसरा, त्याच्यानंतर बघा हा जो आहे हा झाला तिसरा आणि त्याच्यानंतर हा जो आहे पहा खालचा हा झाला चौथा. म्हणजे 2-2 त्रिकोण एकत्र येऊन बनणारे असे एकूण किती झाले हे त्रिकोण? 4 झाले. पहा आता 3-3 त्रिकोण एकत्र येऊन बनणारे त्रिकोण मोजायचे किती येते? म्हणजे 3-3 आकृत्या एकत्र येऊन बनणारे त्रिकोण
बघा 3 आकृत्या एकत्र येऊन बनणारे त्रिकोण किती आहेत? 1 2 आणि 3. पहा हा झाला 1. आणखीन तयार होतो का? पहा 3 आकृत्या एकत्र येऊन त्रिकोण. पहा हा झाला दुसरा. आणखीन एखादा तयार होतो का? 3 आकृत्या एकत्र येऊन त्रिकोण. का 2च तयार होतात? 2च होतात. मग पहा आणि सर्वात मोठा जो आहे तयार होणारा सर्वात मोठा हा बाहेरचा हा 1. सर्व आकृत्यांपासून तयार होणारा 1. पहा सर्व मिळून किती तयार झाले? आता 12 त्रिकोण तयार झाले. मग जेव्हा किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला अशी आकृती दिली जाते तेव्हा तिचं विभाजन असंच करायचं. सुरुवातीला काय करायचं? फक्त एका त्रिकोणापासून तयार होणारे त्रिकोण काढायचे. त्यानंतर 2 त्रिकोण एकत्र येऊन काढायचे. त्यानंतर 3 आणि शेवटी जर 4 पासून होत असेल तर बघायचं, नाही तर सगळ्यात मोठा झालेला 1 त्रिकोण. अशा प्रकारे दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतात? 12 त्रिकोण तयार होतात. पहा प्रश्न काय दिला येते? दिलेली आकृती तयार करण्यासाठी एकूण किती सरळ रेषा घ्याव्या लागतील? पहा इथं काय काढायचंय आपल्याला? फक्त सरळ रेषाची संख्या काढायची आहे. पहा एकूण किती सरळ रेषा घ्याव्या लागतील असा प्रश्न आहे. पहा किती आलं कुणाचं? 9 6 11 8. समोर यश किती आलं तुमचं? यश बघा कोणाचं बरोबर आलंय पाहूयात. आता आपण आपल्याला फक्त काय काढायचंय? दिलेली आकृती काढण्यासाठी किती सरळ रेषा लागतील किंवा दिलेल्या आकृतीमध्ये सरळ रेषांची संख्या किती आहे. पुन्हा वैशूच आहे. पहा काय तिचं घोड आडले तेच कळ नाही. बघा ही एक सरळ रेषा बरोबर आहे. ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी. 5 झाल्या. त्याच्यानंतर ही 6 7 8 आणि 9. नुसत्या रेषाच मोजायच्या होत्या तरी कुणाच्या 8 आल्या. 11 कशा आल्या ते कळत नाही मला. 11 कशी काय आल्यात? तर बघा दिलेली आकृती काढण्यासाठी एकूण किती रेषा येतील? 9 रेषा येतील. पहा प्रश्न काय दिलाय? दिलेल्या आकृतीत एकूण घनांची संख्या किती? म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये जे घन आहेत ते किती आहेत पहा. आकृती काढता आली तर पहा, नाही तर मग असंच सांगा किती आहे घनांची संख्या. नाही तर फोटो काढून घ्या आकृतीचा. पाहायचे का दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती घन आहेत? बघा आता घन वगैरे हा विषय सोडून द्या. असं लक्षात ठेवा की घरी जसं एकावर एक डबे ठेवलेले असतात नाही ना, तसे डबे ठेवलेत असा विचार करा. आता इथं जर ही मागची डब्याची नगूर पाहिली तर यांच्यापेक्षा 1 ने जास्त आहे. म्हणजे याच्या खाली आणखीन किती डबे असतील? या आकृतीच्या खाली 2 असतील, आहे की नाही? म्हणजे ही जी लाईन आहे ही किती घनांची लाईन आहे? 3 घनांची लाईन आहे. आता ही जी लाईन आहे ही किती घनांची लाईन आहे? 2 घनांची. आणि हे आपले सिंगल फक्त एकच घन ठेवलेले आहेत. म्हणजे पहा 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि सिंगलचे 3. म्हणजे एकूण दिलेल्या आकृतीमध्ये किती घनांची संख्या आली? 10 एवढी संख्या आली. कुणाचं आलं होतं? कोणीतरी 10 सांगितलं होतं.
सांगितलं होतं. बर, तर बघा काय करायचंय, फक्त अशी आकृती दिसली की ठरवायचं तुम्हाला, ही सिंगलची लाईन आहे, ही डबलची लाईन आहे, ही टिबलची लाईन आहे. काय अवघड नाही. पहा, दिलेल्या आकृतीमध्ये फक्त आपल्याला एकूण त्रिकोण किती आहेत हे काढायचंय. पहा, त्रिकोणांची संख्या किती येते हे आपल्याला याच्यामध्ये काढायचंय. उभे देऊ द्या. काय करायचं, कसेही त्रिकोण दिलेले असले तरी एकूण त्रिकोणांना काय करायचा, क्रमांक द्यायचे आणि क्रमांकाची बेरीज करायची. 1 आणि 2, 3 आणि 3, 6 आणि 4, मग एकूण त्रिकोणांची संख्या. या आकृत्यांमध्ये मात्र तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील अशी अपेक्षा आहे. आता हे झाल्याच एक्झाम घेऊन, नाही तर तुमचं काय होईल, पुढे पाठ मागचं सपाट. त्या दिवशी म्हणजे बरे आलेत पण खूप कमी मार्क आले गॅप पडल्यामुळं. त्याच्यामुळे आता आकृत्या संपल्या की लगेच याच्यावरती एक्झाम होईल. काय अडचण नाही. हा सुद्धा मगवाच्या सारखाच प्रश्न आहे. खाली दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती? 12 तोंडीत सांगायला. बर, 16, 13, धनुश्री वाकून बघायलाय खाली, खिडकीतून खाली वाकायलाय बघ. एक अशी धोक्याची सूचना आहे का नाही, तेच आवड. कालच तुम्हाला मी याची एक ट्रिक सांगितली. पहा, काय करायचं, याला सुद्धा त्रिकोण आडवा असू द्या किंवा उभा असू द्या. आता इथे एकाच त्रिकोणामध्ये 2 भाग केलेले, म्हणून इकडला एक त्रिकोण याच्याशी एकरूप होऊन एखादा त्रिकोण बनवू शकतो का? नाही, कारण इकडल्या रेषा ज्या आहेत त्या आडव्या आहेत आणि इकडच्या रेषा ज्या आहेत त्या उभ्या आहेत. मग जर असे त्रिकोण दिले तर पहा काय करायचं, यांची बेरीज करायची. हे किती? 6 आणि हे किती? 6. 6 आणि 6 12. पण हा सगळ्यात मोठा, सगळ्यांचा मिळून एक त्रिकोण तयार होतो. त्यामुळे एकूण किती त्रिकोणांची संख्या होईल इथे? 13 एवढी त्रिकोणांची संख्या होईल. कुणाकुणाचं आलं होतं 13? बर, तो त्याचीच फार बाजू घेतो. नितीन चालतं का निखिल चालतं? बर, मग कुणाचं? निखिल चालतं. तुझं येऊ दे एखादं मग. 13 चालतं. हा प्रश्न आलता खरा MPSC ला, पण तेव्हा गण्या कधी इसवी सन कधी 2015, तेव्हा काय करत होता गण्या 2015 ला? 5वी ला असेल. तेव्हा MPSC काय हे सुद्धा त्याला माहित नसेल. मग तेव्हा जर त्यानं परीक्षा दिली असती तर एवढे सोपे प्रश्न होते. पहा तेव्हा MPSC ला किती सोपा आहे हा. काय करायचंय पहा, आपल्याला असा एखादा बॉक्स दिला आणि याच्यामध्ये विचारलं की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती, तर काय करायचे सांगा. याच्यासाठी अगोदर क्रमांक द्यायचे. पुन्हा बघा, आडवे क्रमांक देऊन घ्या आणि उभे क्रमांक देऊन घ्या.
दिले आकृतीला आडवे आणि उभे क्रमांक. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आयत विचारले का चौरस विचारले. आता काल तुम्हाला हेही सांगितलं होतं की आयतांची संख्या जास्त असते का चौरसाची. कोणाची संख्या जास्त असते? आयताची. कारण चौकोन आणि आयत दोन्ही एकच होतात, बरोबर आहे. आणि चौरस म्हटलं तर चारही बाजूंनी सारखीच आकृती. मग चौरस जर काढायचे असतील तर यांचा अगोदर गुणाकार करायचा का अगोदर बेरीज करायची? अगोदर गुणाकार. कसा करायचा? समोरासमोरील संख्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे आता 4 ने जर 4 ला गुणलं तर 4 गुणुले 4 बरोबर किती? 16. त्यानंतर 3 ने जर 3 ला गुणलं तर 3 त्रिक 9. 2 ने 2 ला गुणलं तर किती? 4. आणि जर शिल्लक राहत असतील, आता इथं योगायोग एकच अंक शिल्लक राहिलाय, पण जर जास्तही शिल्लक राहिले तर काय करायचं? त्यांच्यापैकी जो मोठा अंक असेल तो मोठा अंक फक्त इकडं बेरजेमध्ये घ्यायचा आणि बाकीचे अंक सोडून द्यायचे. बघा आता 16 अधिक 9 किती? 16 आणि 9 25. 25 आणि 4 आणि 1 किती आली या ठिकाणी चौरसांची संख्या? 30. आणि इथं जर मी तुम्हाला आयत विचारले असते तर काय केलं असतं आयत काढण्यासाठी? काहीच नाही, अगोदर बेरीज आणि नंतर गुणाकार. नंबरिंग तर द्यायचीच आहे, आडवी नंबरिंग आणि उभी नंबरिंग. पहा आडव्या 4 परींची बेरीज किती येईल? 10 आणि उभ्या 4 परींची किती आली आयतांची संख्या? 10 गुणुले 10 बरोबर. अरे असं कसं झालं रे? बेरीज झाली का? बर, असं कधी कधी होत असते. बोलण्याच्या ओघामध्ये असं होत असते. पहा, तर गुणाकार करायचा होता तर काय झाली तिथं? बेरीज झाली. बघा आकृती सेम आहे, त्याच्यातही तुम्हाला चौरस काढायचे असतील तर अगोदर गुणाकार करा नंतर बेरीज करा. आणि त्याच्यामध्ये जर आयत काढायचे असतील तर अगोदर बेरीज करा आणि नंतर गुणाकार करा. दोनदाही बेरीजच करू नका माझ्यासारखं. आहे काय अडचण आयत आणि चौरस मध्ये? काल झालेला प्रकार आहे साक्षी हा. आता बघा पुढचा प्रश्न पाहूयात आपण असाच. पहा काय दिले प्रश्नामध्ये? सोबतच्या आकृतीमध्ये एकूण आयतांची संख्या किती? पहा, आयत काढायचे. बघा आता आयत म्हणजे अशी आकृती जिच्या फक्त समोरासमोरील बाजू सारख्या यायला पाहिजेत. मग त्या किती काय येणार आपल्याला त्याच्याशी काही देणं घेऊन आहे का? हा झाला एक आयत. पहा परत हा झाला दुसरा आयत, परत हा झाला तिसरा आयत, हा झाला चौथा आणि हा सर्वात मोठा एक पाचवा. त्याच्यानंतर पहा या आकृतीपासून हा झाला 6वा, 7वा, 8वा आणि 9वा. परत कुठून घेतलं होतं आपण? बघा 10, 11 आणि 12. परत या आकृतीपासून पहा 13 आणि हा 14 आणि शेवटी हा राहिलेला खालचा एकच. एका आकृतीपासून किती झाले हे? 15. बरोबर आहे. तर बघा आपल्याला अशी परीक्षेमध्ये रांगोळी काढत बसायची नाही.
तर काय करायचं सरळ, दिलेल्या एकूण कप्प्यांना क्रमांक द्यायचे आणि क्रमांकाची काय करायची, बेरीज करायची. बघा 1 आणि 2, 3 आणि 3, 6 आणि 4, 10 आणि 5, किती आली एकूण आयतांची संख्या, आली 15. समजा याला मी खाली एक आयत अजून वाढवला तर आता किती येईल आयतांची संख्या, 21 येईल. समजा याला मी वरून एक आयत वाढवला तर आता किती येईल आयतांची संख्या. कसाही प्रश्न टाकू द्या, तोंडी तुम्हाला उत्तर या आकृतीचं येऊन जाईल, काय अडचण नाही. पहा, खालील आकृतीत कोणांची संख्या किती, सांगा तोंडीच उत्तर. किती कोण दिलेले आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. किती अंक येतात, 8 आल्या. सॉरी, 8 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते, 36. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये कोणांची संख्या किती येईल, 36. तरी सुद्धा ज्यांना समजलं नसेल त्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. बघा मॅक्झिमम आकृत्या या तुम्हाला बेरजेवरती विचारल्या जात आहेत का, मध्ये अंक द्यायचे आणि दिलेल्या अंकांची काय करायची, फक्त बेरीज करायची. काय काढायचंय नितीन, दिलेल्या आकृतीमध्ये काय काढायचंय, सरळ रेषांची संख्या काढायची आहे का त्रिकोण काढायचे. पहा, दिलेल्या आकृतीमध्ये किती सरळ रेषा आहेत याची तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती मी काल. काय ट्रिक्स आहे, जेवढे काही कोपरे असतील तेवढ्यांना काय करायचं, क्रमांक देऊन टाकायचा. सर्व कोपऱ्यांना पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. बरोबर आहे. किती आल्या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सरळ रेषा, 12 आल्या. मग असे किती का त्रिकोण आणि कोण आसनामध्ये फक्त क्रमांक दिले आणि सगळ्यात मोठा जो क्रमांक असेल तेवढ्या दिलेल्या आकृतीमध्ये काय असतील, सरळ रेषा असतील. बरोबर आहे. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 असे आडवे आहेत. मग 7 ची बेरीज किती, 28 येईल. बरोबर आहे. आणि उभे 1 2 3 यांची बेरीज 6. 28 आणि 6 किती, 30. 34. आणि 34 वजा काय 1 वजा करायचा, कारण हा मधला जो चौकोन आहे, हा जो आहे हा दोन्हीमध्ये एकच आलेला आहे म्हणून. अशी आकृती आली तर मार्क जाणार नाही मग तुमचा, काय अडचण नाही. बघा आता पुढचा प्रश्न ज्याला येईल तो आज नोकरीला लागला. पहा काय दिलाय प्रश्न, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या किती, चौकोन काढायचे. पहा बघा आता दिलेल्या आकृतीमध्ये खालचा जो हा भाग आहे, बघा खालचा जो हा भाग आहे
आणि वरचा जो हा भाग आहे यांचा काही संबंध आहे का? हे दोन्ही भाग एकत्र येऊन कुठला एखादा आयत किंवा चौकोन तयार होणार आहे का? नाही, फक्त आकृती एकमेकांना जोडली, पण ही सेपरेट आकृती आहे आणि ही सेपरेट आकृती. मग तुम्हाला जसं बेसिक पद्धतीने काढतात तसेच चौकोन काढायचे आहेत. पहा इथे 1 2 3 4 चार संख्यांची बेरीज 10 म्हणजे वरचे चौकोन किती आहे? 10. आणि 1 2 3 4 खालच्या चार संख्यांची बेरीज 10. 10 10 किती? 20. बघा विवेक चालू होतं पहिल्यांदा. तूच म्हणलं होतंस का 20 म्हणून? तर थोडस तुम्हाला अवघड म्हटल्यामुळं तुम्हाला वाटलं की इतकं सोपं असणार नाही, पण सहजासहजी या दोन आकृत्यांचा काहीच संबंध नाही. त्यामुळे अशी जर आकृती आली तर बेसिक पद्धतीने काय करायचं? यांना क्रमांक द्यायचे आणि बेरीज करायची. किती आलं होतं वैजनाथचं? बर, आज आला असेल एखादे इकडे दोन, इकडे तिकडे 1 2 गेले असतील त्याचे चौकोन त्रिकोण. बघा पुढचा प्रश्न तुमच्या आवडीचा आहे, स्टारचा प्रश्न आहे. पहा खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती? बघा त्रिकोण किती येतील दिलेल्या आकृतीमध्ये? 5. 5 मला तर भरपूर दिसू लागलेत. पहा दिसायलेत का? डायरेक्ट 5 कसे असतील बरं? बघा दिलेल्या आकृतीमध्ये तुमच्या आणि माझ्या डोळ्यांना सढळपणे दिसणारे त्रिकोण किती आहेत? 5 आहेत. पहा फक्त एक एक त्रिकोण एकत्र येऊन तयार झालेले असे एक एक त्रिकोणापासून तयार झालेले किती त्रिकोण आहेत? 5 त्रिकोण आहेत. आता लपलेले पहा किती येते. आता इथे प्रत्येक कोपऱ्याला धरून 3 3 त्रिकोण एकत्र येऊन एक एक तयार होतो. पहा हा झाला का? एक झाला. बघा हा दुसरा झाला. झाला का दुसरा? हा तिसरा झाला. झाला तिसरा. हे झाले 3 आणि आणखीन 3 होतात. पहा आणखीन 3 कसे तयार होतात? तयार होतात. हे 5 आणि 3 3 आकृत्यांपासून होणारे 3 5 आणि 3 किती? 8 त्रिकोण यापासून तयार होतात. आणि काल जी तुम्हाला एक आकृती दिली होती पहा, हा जो स्टार आहे या स्टार पासून सुद्धा किती त्रिकोण तयार होतात? 8च त्रिकोण तयार होतात. पहा 1 2 3 4 5 आणि 6. हा एक होईल आणि हा एक, हे 2 मिळून किती होतील? 8. तर असा जर प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर काढण्याची गरज आहे का? डायरेक्ट प्रश्न दिसला की तुम्ही 8 ला टिक करू शकता. ठीक आहे.